नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC युजमॉल हे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण पाहत आहोत लेखा व कोशागार जी काही सध्या भरती आहे, जी काही विभागीय ॲड आलेली आहे त्याचे जे काही PYQ आहेत, तर या संदर्भामध्ये आपण PYQचं जे काही विश्लेषण आहे तर हे विश्लेषण आपण पाहत आहोत। याच्या अगोदर आपण 2019चं ते काही जे काही प्रश्न आहेत मराठीचे आलेले, मराठी या विषयाचे, तर त्याचं आपण काही प्रश्नांचं विश्लेषण हे एका मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर सुद्धा आज आपण काहीच मागचे जे काही निवडक PYQ आपण म्हणू ते प्रश्न आपण उचललेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ही जी काही आगामी पेपर आहे तर त्यासाठी तुम्हाला काय होते एक मार्गदर्शक किंवा एक मोलाचा त्या ठिकाणी मार्ग म्हणू, किंवा त्या ठिकाणी प्रश्न कसे आहेत, कशा कशा बेसवर किंवा कुठल्या कुठल्या घटकावर प्रश्न आलेत, म्हणजे सर्वच एकत्रित पसारा जो आहे याचा तुम्हाला म्हणजे वेळ वाया न घालता फक्त जे काही महत्त्वाचे घटक आहेत किंवा महत्त्वाचे टॉपिक आहेत याच्यावर तुम्हाला फोकस करता आलं पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही ही जी काही प्रश्नाची सिरीज आहे तर ती सिरीज आम्ही राबवत आहोत किंवा घेत आहोत। त्यामध्ये सर्व जे काही महत्त्वाचे घटक आहेत, त्यात सामान्य अध्ययन असेल किंवा सामान्य ज्ञान असेल, त्यात येणारे जे काही 5-6 विषय आहेत, त्यानंतर मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता या सर्वांचे जे काही प्रश्न आहेत त्या सर्वांचे प्रश्न आपल्या याच यूट्यूब चॅनलवर येत आहेत। त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे काही आपले व्हिडिओ आहेत या संदर्भात तुम्ही नवनवीन दररोज, आता आज जसा हा मराठीचा येत आहे तसं उद्या पण दुसऱ्या विषयाचा म्हणजेच आपल्या त्या लेखा कोशागार या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल। त्यामुळं तुम्ही आमच्या चॅनलवर कंटिन्यू राहा, एवढंच तुम्हाला सांगणं आहे। त्यानंतर पाहता आपण मागच्या इथं जे काही प्रश्न पाहिलेत, त्यानंतर आता पुढचे जे काही प्रश्न आहेत तर तर याच्या अगोदरचे जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत। आणि आज आता आपण पाहू की त्या ठिकाणी काय विचारलेलं आहे की विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी विचारलेली आहे। विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी त्यांनी विचारलेली आहे। तर पहा, नैपुण्य, अप्रावीण्य, त्यानंतर नीज आहे, जाग आहे, त्यानंतर नीट आहे, अयोग्य आहेत। म्हणजे या ठिकाणी ह्या तिन्ही एकमेकाच्या विरुद्ध शब्द आहेत किंवा विरुद्धार्थी शब्द आहेत। परंतु शेवटचा जो हा पर्याय आहे पगडा आणि वर्चस्व, पगडा म्हणजे काय तर पगडा म्हणजे वर्चस्व आणि वर्चस्व म्हणजेच पगडा, हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत। एखाद्या घटकावर तुमचं प्रभुत्व असणं यालाच आपण काय म्हणतो, वर्चस्व असणं किंवा त्याच्यावर पगडा असणं म्हणतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे। म्हणजे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची ही 4 क्रमांकाची चुकीची जोडी आहे। त्यामुळे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 पगडा हे वर्चस्व हे 2 चुकीची जोडी आहे। त्यानंतर पहा, तो मतलबी मनुष्य आहे, तो मतलबी मोठा मतलबी मनुष्य आहे, त्याच्या डॅश डॅश हे चांगले, म्हणजे या ठिकाणी वाक्प्रचार दिलेला आहे व आपल्याला त्या वाक्प्रचाराचा जो काही अर्थ आहे तर काय करणं की वाक्प्रचाराचा अर्थ किंवा तिथं कुठला वाक्प्रचार बसतोय हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे। तर पहिला आहे वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय तर वाऱ्यावर सोडणे म्हणजे दुर्लक्ष करणे, काय करणे, दुर्लक्ष करणे। आता वाटेत जाणे म्हणजे खोडी काढणे, आपण त्याला म्हणतो खोडी काढणे। त्यानंतर वाटेस लावणे म्हणजे निरोप घेणे किंवा पाठवून देणे, आपण असं म्हणतो। आता वाऱ्यास उभे न राहणे म्हणजे काय तर एखादा मतलबी मोठा माणूस आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या स्वार्थी माणसाला जवळ न करणे, काय स्वार्थी माणसाला जवळ न करणे किंवा त्याच्या जवळ न जाणे म्हणजे काय तर त्या मतलबी माणूस आहे त्याला आपण वाऱ्यास उभे न राहणे किंवा त्याच्या जवळ न जाणे याला आपण काय म्हणतो तर हा पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी योग्य पद्धतीने बसतो आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर पुढला आहे खालील पर्यायात कोणती मर नाही, पहा कोणती मर नाही असं विचारले, म्हणजे एखादा जो पर्याय आहे तो वाक्प्रचार आहे, काय वाक्प्रचार आहे। पुढचे पाठ मागचे सपाट ही काय आहे, ही मन आहे। त्यानंतर पोटात एक ओटात एक ही सुद्धा मन आहे। पुराणातली वांगी पुराणात ही सुद्धा मन आहे। या ठिकाणी तिन्ही मन आहेत। परंतु पर्याय क्रमांक 4 पोटावर पाय देणे, काय करणे, पोटावर पाय देणे म्हणजे काय तर पोटावर पाय देणे म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करणे, काय करणे, उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करणे, साधन नष्ट करणे याला आपण काय म्हणतो पोटावर पाय देणे, हा काय आहे वाक्प्रचार आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4
पोटावर पाय देणे हा याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुरुषवाचक सर्वनाम पहा, आता पुरुषवाचक सर्वनामाची जोडी ओळखायची आपल्याला। या ठिकाणी स्वत आत्मवाचक आहे, दर्शक आहे, हे सुद्धा हा ती हे काय आहे दर्शक आहे, कोण कोणास हे काय आहे या ठिकाणी प्रश्नार्थक आहे, पण तू आणि आपण जे आहे तर या ठिकाणी काय आहे पुरुषवाचक आहे, काय पुरुषवाचक सर्वनाम आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 काय पुरुषवाचक सर्वनाम तू आपण हे काय आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे। त्यानंतर योग्य वाक्य आपल्याला क्रमाने लावायचे आहे। काय करायचे आहे क्रमाने लावायचे आहे। पहा आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो। पहा तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो आहे वर्गातील बाई मुलांना सांगत होत्या आपले बोलणे वागणे आवडीनिवडी स्वभाव विचार एवढेच नव्हे तर आपली प्रकृती आरोग्य बुद्धिमत्ता या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो। म्हणजे त्या ठिकाणी काय होईल 3 क्रमांकाचं जे वाक्य आहे 3 क्रमांकाचं जे वाक्य आहे बाई वर्गातील मुलांना सांगत होत्या काय वर्गातील मुलांना सांगत होत्या की त्यानंतर आपले बोलणे वागणे आवडीनिवडी स्वभाव एवढेच नव्हे तर काय आपली प्रकृती आरोग्य बुद्धिमत्ता या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो। म्हणजे 3 2 4 आणि 1 3 2 4 आणि 1 म्हणजे पर्याय क्रमांक काय 3 पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी याचं योग्य वाक्य तयार होईल। तर पहा काय वर्गातील बाई मुलांना सांगत होत्या आपले बोलणे वागणे आवडीनिवडी स्वभाव विचार एवढेच नव्हे तर आपली प्रकृती आरोग्य बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो असं हे वाक्य तयार होईल। त्यानंतर पहा या ठिकाणी प्रयोग विचारलाय त्यांनी। आता पहा या ठिकाणी कर्म कर्ता कर्म याला काय केलेलं आहे या दोन्हीलाही या ठिकाणी काय आहे की प्रत्यय जोडलेला आहे किंवा त्या ठिकाणी त्याला प्रत्यय आलेला आहे। म्हणजे आणि कर्तरी प्रयोगात तर काय कर्ता हा प्रथमांत असतो आणि कर्मणीमध्ये सुद्धा कर्म हे काय असतं प्रथमांत। तर या ठिकाणी याला प्रत्यय दोन्हीलाही प्रत्यय लागला त्यामुळे हे कर्म किंवा कर्तरी प्रयोग नाहीये। त्यामुळे पहा या ठिकाणी आता भावे उत्तर हे याचं आहे परंतु आक्रमक भावे किंवा सकर्मक भावे असं आहे परंतु यामध्ये प्रेक्षक हे काय कर्म आलेलं आहे त्यामुळं हे काय आहे सकर्मक भावे काय सकर्मक भावे हे याचं उत्तर आहे सकर्मक भावे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पहा खालील कोणत्या वर्णांना उष्मे आता श स काय श स हे तुम्हाला पण माहिती आहे श स हे काय आहे तर घर्षक किंवा आपण याला उष्मे असं म्हणतो काय उष्मे असं म्हणतो त्यामुळे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर आई घरात असेल काय आई घरात असेल या ठिकाणी काय तर आता पहा असेल म्हणलेलं आहे काय असेल म्हणलेलं आहे या ठिकाणी हे भविष्यकाळी वाक्य आहे। कसं आहे भविष्यकाळी वाक्य आहे परंतु आता असेल असं म्हणलंय त्यामुळे हे काय आहे की हे साधा हा काय आहे साधा भविष्यकाळ आहे। या ठिकाणी काय साधा भविष्यकाळ असेल पर्याय क्रमांक 4 साधा भविष्यकाळ या ठिकाणी काय म्हणलंय आई घरात असेल म्हणजे त्या ठिकाणी साध्या भविष्यकाळाची हे काय आहे तर साध्या भविष्यकाळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे। त्यानंतर पहा पुढचा प्रश्न खालील पैकी चुकीचा पर्याय सांगा। खालीलपैकी चुकीचा पर्याय विचारलेला या ठिकाणी। आता अकारण विनाकारण बरोबर आहे समानार्थी शब्द आहेत अकारण विनाकारण। त्यानंतर अकराळ विकराळ आणि अखंड हे काय चुकीची जोडी या ठिकाणी। अखिल समग्र झेंडा म्हणजे ध्वज आणि ध्वज म्हणजे झेंडा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी अकराळ विकराळ आणि अखंड ही या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे। काय केलेलं आहे चुकीची जोडी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा काय आहे चुकीचा पर्याय आहे। त्यानंतर शब्दातील गुणविशेषण कोणते आता गुणविशेषण म्हणजे काय तर एखाद्या जो काही नाम आहे एखादं जे काही नाम आहे तर त्या नामाचं काय की त्या ठिकाणी गुण सांगतो त्याचं वैशिष्ट्य सांगतो काय करतो त्याचं गुण सांगतो त्याचं वैशिष्ट्य सांगतो। तसं पहा आता या ठिकाणी हे चौपट मुले हे संख्या विष्णा जातं त्यानंतर सर्व रस्ते त्याची पिशवी हे सर्वनामिक विशेषणाचे उदाहरण आहेत। परंतु आंबट बोरे जे आहे तर या ठिकाणी काय आहे आंबट बोरे हे काय आहे गुण आहे काय गुण आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आंबट बोरे। जसं की आपण म्हणतो शुभ्र घोडा असेल शुभ्र म्हणजे काय घोडा घोडा कसा आहे शुभ्र आहे त्याचा गुण आहे काळा दगड म्हणजे या ठिकाणी गुणाचा गुण रंग जे आहे याचा विचार ज्या ठिकाणी होतो त्याला आपण काय म्हणतो की गुणविशेषण काय गुणविशेषण त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बी गुणविशेषण। त्यानंतर धैर्य काय धैर्य कीर्ती
चांगुलपणा, गुलामगिरी, चांगुलपणा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? आताच वरच आपला काय झालं की गुणविशेष जे आहे, गुणविशेषणे जे आहेत तर या ठिकाणी पहा, तर गुणविशेषणे या संदर्भामध्ये आता नाम जो आहे तर नामाचा जो काय असतो, 3 नामाचे प्रकार आहेत. कुठले? सामान्य, विशेष आणि भाववाचक नाम. आता समूह हा सामान्य नामामध्येच त्या ठिकाणी पडणारा एक उपप्रकार आहे. परंतु आता विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, समजा आता हे महेश असेल किंवा रमेश असेल, आणि सामान्य नाम जास्त तर विशिष्ट गुणधर्म असणारा, जसा की आता पाण्याच्या प्रवाहाला आपण काय म्हणतो, नदी असेल किंवा आता हे पर्वत आहे, त्यानंतर झाड असेल, हे झाले सामान्य नाम. परंतु भाववाचक नाम जो आहे तर भाववाचक नामामध्ये आता हे आपण जे म्हणतो शौर्य, त्यानंतर कीर्ती, हे जे काय आहेत त्या ठिकाणी भाव किंवा गुण जे आपण म्हणतो, जे गुणदर्शक जे काही शब्द आहेत तर त्याला आपण काय म्हणत असतो, भाववाचक नाम म्हणतो. आणि या भाववाचक नामामध्येच हे धैर्य, कीर्ती, गुलामगिरी, चांगुलपणा ही कोणत्या प्रकारची नाम आहेत तर ही भाववाचक नाम आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 भाववाचक नामे. त्यानंतर खालील वाक्याचा योग्य क्रम लावायचा आहे. खालील वाक्याचा योग्य क्रम लावायचा आहे. माणसाला स्वप्न बघता आलीच पाहिजेत, नुसती बघता आली पाहिजेत असे नाही, याचा विचार करता आला पाहिजे, तर ती पूर्ण कशी होतील? पहा, तर माणसाला स्वप्न बघता आलीच पाहिजेत, नुसती स्वप्न बघता आली पाहिजेत असे नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. स्वप्न म्हणजे असं आपण रात्री झोपतो ते स्वप्न नाही, तर आपण जेव्हा आपल्या भविष्याचा विचार करतो किंवा आपल्या भविष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी कशा प्रकारे आपल्याला मिळवायच्या आहेत, आपले जे काही ध्येय आहेत तर हे ध्येय पूर्ण करण्यासाठी जी आपली काही इच्छा किंवा तळमळ असते, आपण मग ते स्वप्न म्हणू की आपल्याला भविष्यात मला हे करायचं आहे, मला हे पोस्ट मिळवायचं आहे किंवा मला हे मिळवायचं आहे, तर ही आपलं काय झालं, हे स्वप्न आहे आपलं. आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आपल्याला उतरण्यासाठी त्या ठिकाणी कष्ट करावाच लागतो. त्या संदर्भात हा प्रश्न आहे. तर माणसाला स्वप्न बघता आलीच पाहिजेत, नुसती बघता आली पाहिजेत असे नाही, तर ती पूर्ण करता आली पाहिजेत. म्हणजे 1, 2 हे 3 आणि नंबर 4 म्हणजे याचा विचार करता कशी पूर्ण होतील याचा विचार करता आला पाहिजे. म्हणजे काय, 1, 2, 4, 3, 1, 2, 4, 3 पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हा याचं उत्तर आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी की चुकीची जोडी ओळखायची, म्हणजे वाक्प्रचार आहे तर त्याचा अर्थ दिलेला आहे. आता वाक्प्रचार हा घटक खूप म्हणजे जो काही पॅटर्न आहे TCS IBPS वाल्यांचा यांचा खूप आवडता हा घटक आहे. त्यामध्ये मनी असेल किंवा वाक्प्रचार हा जो भाग आहे तर याच्यावर कंटिन्यू प्रश्न आहेत. मग ते कुठलेही पेपर असो त्यांच्या मार्फत घेतलेले, त्यामध्ये 2-2 तरी प्रश्न प्रत्येक वेळेस यांनी वाक्प्रचारावर विचारले आहेत. तर पहा, त्यामुळे हा घटक या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, याला आपण चांगल्याच पद्धतीनं याचा अभ्यास केला पाहिजे किंवा सर्व प्रश्न हे सर्व जे काही वाक्प्रचार आहेत यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नाक मुरडणे म्हणजे काय, तर नापसंती दर्शविणे, बरोबर आहे. त्यानंतर नाव न उरणे म्हणजे काही शिल्लक न राहणे. त्यानंतर नजरेत भरणे म्हणजे डोळ्यात काहीतरी जाणे, आणि नकासू ढाळणे म्हणजे खोटे आसू ढाळणे. आपल्याला पर्याय क्रमांक 3 जो वाटतो, तर नजरेत भरणे म्हणजे काय, नजरेत भरणे म्हणजे या ठिकाणी उठून दिसणे, उठून दिसणे आपण म्हणतो. त्याचा जो काही या ठिकाणी समोर उत्तर आहे तर ती काय दिले, डोळ्यात काहीतरी जाणे, ही काहीतरी चुकीचं त्या ठिकाणी जोडलेलं आहे. नजरेत भरणे म्हणजे काय, तर उठून दिसणे आपण त्याला म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकीची जोडी आहे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते, प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या आशयाची म्हण आपल्याला निवडायची आहे. तर पालत्या घड्यावर पाणी म्हणजे निरर्थक कार्य या ठिकाणी, या कार्यातनं कुठलीही आपल्याला म्हणजे जे काय आपण म्हणतो की त्याचं कष्टाचं मोल आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे पालत्या घड्यावर पाणी आहे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत याच्यामध्ये मर्यादा आलेली आहे, याच्यात मर्यादा आलेली आहे. त्यानंतर बैल गेला झोपा गेला याचा तर निरर्थकच बाब आहे. अति तेथे माती म्हणजे कुठल्याही गोष्टीचं अति करणं हे त्रासदायक असतं, हे आहे. परंतु आपल्याला मर्यादा विचारलेली आहे, तर मर्यादा पहा, तर सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे या ठिकाणी मर्यादा ही या म्हणीमधनं आपल्याला जाणवते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सरड्याची धाव कशी आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोग, काय कर्मणी प्रयोग या ठिकाणी विचारलेला आहे आपल्याला. तर कर्मणी प्रयोग पहा, आता कर्मणी प्रयोग, त्याने भाजी घेतली, त्यानंतर गणू भाजी विकतो,
या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. रमेश हे सुद्धा कर्तरी प्रयोग आहे. शिपायाने त्याला हाकलले, समजा आपण त्याला या ठिकाणी आपण जर समजा बदललं, त्या ठिकाणी शिपायाने तिला हाकलले, तरी या ठिकाणी कर्म बदलून पण क्रियापदामध्ये कुठलाही बदल होत नाही, कुठलाही बदल होत नाहीये. त्यामुळं हे काय आहे, भावी प्रयोगाचं आपण वाक्य त्याला म्हणतो. त्यानंतर त्याने भाजी घेतली, काय त्याने भाजी घेतली, या ठिकाणी भाजी आहे. समजा आपण पोहे वापरले, पोहे हा शब्द घेतला तर काय होईल, त्याने पोहे काय होईल घेतले, काय होईल त्याने पोहे घेतले असं होईल. म्हणजे या ठिकाणी पहा कर्ता जो आहे तर तो काय आहे, त्याला सुद्धा प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे. त्यामुळं हे जे वाक्य आहे तर हे वाक्य काय आहे, कर्मणी प्रयोगाचं वाक्य. या ठिकाणी कर्म हे प्रथमांत आहे, त्यामुळं त्याने भाजी घेतली, पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यानंतर पहा आता सजातीय काय केले त्यांनी, सजातीय स्वर हे विचारलेले आहेत. सजातीय स्वर कुठले आहेत, तर सजातीय स्वर उ हे सजातीय आहे, ई उ उ अ आ हे काय सजातीय आहेत, परंतु अ आणि उ हे काय आहे, हे विजातीय स्वर आहेत. कसे आहेत हे विजातीय आहेत, हे विजातीय आहेत. तुम्हाला लगेच क्लिक होऊन जाईल. त्यामुळे यात काही जास्त आपण डोकं लावायला किंवा या ठिकाणी जास्त विचार न करता आपल्याला लगेच याचं उत्तर जे आहे ते क्लिक होतं. त्यामुळं पहा आता वर्तमान काळातलं या ठिकाणी आपल्या त्यांनी काय केलंय की वाक्य विचारलेलं आहे. काय वर्तमान काळातलं वाक्य विचारलेलं आहे. तर पहा आता जवान शौर्याने लढले, शौर्य लढले. त्यानंतर सूर्य पूर्वेला उगवतो, आज पाऊस पडेल, शक्यता, बाबा झोपले असतील. म्हणजे या ठिकाणी असतील, पडेल, लढले हे जे 3 वाक्य आहे तरी हे काय होईल, या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, वर्तमान काळी वाक्य विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जास्त ट्रिक्स न वापरता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सूर्य पूर्वेला उगवतो, काय सूर्य पूर्वेला उगवतो हे काय आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. सूर्य काही दुसरीकडून उगवेल का पश्चिमेला वगैरे, त्यामुळे या ठिकाणी जे काही त्रिकालाबाधित वाक्य आहेत, सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पूर्वेला पश्चिमेला मावळतो, हे जे काय आहेत तर हे जे वाक्य आहेत तर या ठिकाणी काय होतं की ते कधी पण वर्तमान काळीच लिहिले जातात, वर्तमान काळी लिहिले जातात. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला उत्तर लगेच समजून जाईल. सूर्य पूर्वेला उगवतो, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर क्रमानुसार वाक्य लावायचे आपल्याला. क्रमानुसार हा या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे की वाक्याचं काय केलं जातं, या ठिकाणी वाक्य तोडून दिले जातात आणि वाक्य तोडून दिल्यामुळे तुम्हाला ते वाक्य कसं जोडायचं याच्यावर तुम्हाला थोडंसं जास्त विचार करावा लागतो. फक्त वाक्यातनं एक समर्पक अर्थ निघाला पाहिजे या दृष्टीने तुम्ही वाक्याचा थोडासा अभ्यास करा. तुम्हाला लगेच समजून जाईल की वाक्य म्हणजे कुठलं रचना ही अगोदर आहे, कुठली मधल्या भागात किंवा कुठली नंतर आहे. त्यानंतर पहा छत्रपती शिवाजी महाराजा संदर्भातलं हे वाक्य आहे किंवा पूर्ण ओळ आहे. या पराक्रमाला इतिहासात जोड नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या मुठभर मावळ्यांना एकत्र करून सामर्थ्यशाली मुघलांना झुकवणाऱ्या. तर याच्यात पहा आता महाराष्ट्रातल्या मुठभर मावळ्यांना एकत्र करून काय करून, मुठभर मावळ्यांना एकत्र करून सामर्थ्यशाली मुघलांना झुकवणाऱ्या, काय सामर्थ्यशाली मुघलांना झुकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाला इतिहासात जोड नाही. त्यामुळं 3 नंतर काय येईल, 4 नंबर येईल. कुठला 4 म्हणजे महाराष्ट्रातल्या मुठभर मावळ्यांना एकत्र करून सामर्थ्यशाली मुघलांना झुकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाला इतिहासात जोड नाही. 3 4 2 1 3 4 2 1 या ठिकाणी सी. पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मुठभर मावळ्यांना एकत्र करून सामर्थ्यशाली मुघलांना झुकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाला इतिहासात जोड नाही, असं हे या ठिकाणी वाक्य तयार होईल. या ठिकाणी वाक्य तयार होईल 3 4 2 1. त्यानंतर पहा या ठिकाणी त्यांनी काय केलंय की चुकीची जोडी ओळखायची आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. आता क वर्ग आहे तर क वर्गामध्ये क ख ग घ हे येतात. त्यानंतर ट वर्गामध्ये ट ठ ड ढ. त्यानंतर क मध्ये सुद्धा क ख ग घ येतात. प फ ब भ हे येतात. तर पहा
या ठिकाणी चुकीचं काय आहे तर क मध्ये द ध हे या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी चुकीची जोडी आहे। क वर्गामध्ये क ख ग घ हे येतात, ट ठ ड ढ। त्यानंतर जॉन मेंडेल हळूहळू मोठा झाला आहे, या ठिकाणी आपल्याला शब्द वापरायचा आहे किंवा ह्याचं योग्य रूप या शब्दाचं घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पहा, मेंडेल हळूहळू मोठा आहे असं होईल का, केले असणार नाही, तर तो झाला। कारण काही ठिकाणी काय होतं, लगेच शब्द वाचल्या किंवा वाक्यपूर्तीसाठी किंवा वाक्याला समर्पक अर्थ प्राप्त होण्यासाठी जे काही क्रियापद आवश्यक आहे ते क्रियापदाची पूर्ती जर आपण त्या ठिकाणी केली तर वाक्याला समर्पक अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होतो। त्यामुळं आपल्याला वाचन केल्यानंतर लगेच समजते, वाचन केले की लगेच समजते की या ठिकाणी कुठला शब्द बसणार आहे। त्यामुळं अशा प्रश्नांना फक्त तुमच्या बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे। त्यानंतर खालील कोणत्या वाक्यात भावाचक नामाने विशेष नामाचं कार्य केलेलं आहे? काय भावाचक नामानं विशेष? तो झाड लावतो, यमुना नदी आहे, शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, नदीला पूर आला। तर पहा, या ठिकाणी सामान्य आहे, या ठिकाणी यमुना म्हणजे विशेष नाम आहे, तो आणि झाड या ठिकाणी 2 सर्वनाम आणि 1 सामान्य नाम आहे। तर या ठिकाणी जे वाक्य आहे, आता शांती या ठिकाणी त्यांनी काय केलंय की शांती हे एक विशेष नाम आहे, का आहे विशेष नाम आहे, परंतु आता शांतता हा जो भाग आहे, शांतता हा एक काय आहे, हा भाव आहे, काय भाव आहे। त्यामुळं शांती या ठिकाणी किंवा शांतता याचं शांत या शब्दाला आपण काय म्हणू, शांत याला ई हा प्रत्यय लावून जेव्हा याचा भावाचक नाम होतो शांती, तसं शांती हा या वाक्यामध्ये काय केलेला आहे, भावाचक जे आहे शब्द त्याला नाम म्हणून याचा वापर केला आहे। जसं आपण कीर्ती असेल, कीर्ती आहे, करुणा असेल, मुलाच्या नावामध्ये शौर्य असेल, हे जे काही आपण भावाचक नामे म्हणतो, या भावाचक नामाचा विशेष नाम म्हणून सुद्धा या ठिकाणी उपयोग केला जातो। त्यानंतर पळसाला 3च पाने, पळसाला पाने 3च, तर कुठेही जा सर्वत्र सारखी परिस्थिती। काय कुठेही जा सर्वत्र सारखी परिस्थिती, सर्वत्र सारखी परिस्थिती म्हणजे पळसाला पाने 3, सर्वत्र सारखी परिस्थिती असा या म्हणीचा किंवा आपण जो वाक्प्रचारामध्ये वापर केला तर याचा अर्थ असा होतो। तर या ठिकाणी आपल्याला याची समर्पक जी काही म्हण आहे, तर पहा, बळी तो कानपिळी, त्यानंतर ध्वनी तसा प्रतिध्वनी, घरोघरी मातीच्या चुली, गर्वाचे घर खाली। तर सर्वत्र सारखी परिस्थिती म्हणजे काय, कुठेही जा सर्वांच्या घरी चुली कशा आहेत, मातीच्या चुली आहेत, असं या ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, कटी हा जो शब्द आहे, तर कटी म्हणजे काय, कंबर, कटी म्हणजे कंबर असेल, कटी म्हणतात याला, कटी आपण म्हणतो, कमर म्हणतो, त्यानंतर कड हे म्हणतो किंवा कडेवर म्हणतो आपल्या, हे जे काही शब्द आहेत तर या ठिकाणी कटी म्हणजेच कंबर यासाठी समानार्थी शब्द वापरला जातो। त्यामुळं तुम्हाला समानार्थी शब्दाचा खूप संग्रह पण पाठ करणे आवश्यक आहे। त्यानंतर पहा, कर्तरी प्रयोगात, आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय समजा, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा कसा असतो, कर्ताला प्रत्यय नसतो, तर कर्ता हा प्रथमांत असतो, कसा असतो, प्रथमामध्ये असतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 प्रथमा, जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागतो तेव्हा त्याचं दुसराच प्रयोग आपण म्हणतो, त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यय हा नसतो, काय प्रत्यय हा नसतो, म्हणजे ते प्रथमा विभक्तीमध्ये असतं। त्यानंतर बोलकी बाहुली, पहा बोलकी बाहुली या शब्दातील विशेष नाम आपला ओळखायचा आहे, विशेषणाचा प्रकार म्हणजे हे कसलं विशेषण आहे पहा, तर या ठिकाणी ही आहे बोलकी बाहुली। समजा आता बोल हा धातू आहे, तर याला की हे काय केलेलं आहे, त्या ठिकाणी प्रत्यय लावून या ठिकाणी बोलकी काय केलंय, बोलकी बाहुली हा काय विशेषण या ठिकाणी तयार झालेलं आहे। म्हणजे बोल हे काय आहे, धातू आहे, काय आहे, धातू आहे, म्हणजे हे काय आहे, हे धातू साधित विशेषण आहे, काय आहे, धातू साधित विशेषण। जसं की आता हसणारा चेहरा किंवा आपण म्हणू हसरा चेहरा, काय हसरा चेहरा, त्या ठिकाणी हस हे काय धातू आहे, यापासून हे काय झालेलं आहे तयार, म्हणजे हसरा चेहरा हे सुद्धा काय आहे, धातू साधित। जसं की आता रडका मुलगा असेल किंवा रडका आपण बालक म्हणू, तर या ठिकाणी सुद्धा रड या धातूपासून काय झालेलं आहे, हे धातू साधित विशेषण या ठिकाणी तयार झालेलं आहे। त्यामुळं
या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर ते काय आहे, धातू साधित विशेषण. धातू साधित विशेषण हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. पुढीलपैकी पूर्ण भूतकाळातील काय, पुढीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. काय, वाक्य ओळखा. पूर्ण भूतकाळ म्हणजे या ठिकाणी क्रिया झालेली आहे. पूर्ण भूतकाळ पहा, लिहित होतो, लिहिला होता, लिहित असे, लिहिला. तर या ठिकाणी पहा, मी निबंध लिहिला होता. लिहिला होता म्हणजे काय, पर्याय क्रमांक सी. या ठिकाणी वाक्य हे पूर्ण भूतकाळी वाक्य आहे. कसं आहे, पूर्ण भूतकाळी वाक्य, पर्याय क्रमांक 3. निबंध लिहिला होता म्हणजे निबंध लिहिण्याची क्रिया या ठिकाणी पूर्ण पार पडलेली आहे. काय, पूर्ण पार पडलेली आहे. त्यानंतर पहा, अन्नास जागणे, आता वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार आहे या ठिकाणी पहा. तर याचा आपल्याला अचूक वाक्प्रचाराची जोडी म्हणजे एक असा आहे की त्या ठिकाणी योग्य पर्याय दिलेला आहे आणि बाकीच्या तिन्हीला म्हणजे वेगळी उत्तर आहेत. अन्नास जागणे म्हणजे काय, तर नेमकं आता आपण काय म्हणतो, कृतज्ञ असणे. कृतज्ञ असणे, कृतज्ञ असणे. आता अन्नान्न दशा होणे. आता कृतज्ञ असणे म्हणजे काय, या ठिकाणी पहा, आता कृतज्ञ वरच्याचं काय केलं त्यांनी, इथंच तुम्हाला त्या ठिकाणी ते जोडीला दिलेलं आहे. म्हणजे अन्नान्न दशा, अन्नान्न दशा होणे म्हणजे काय, तर भिकेला लागणे. काय होणे, भिकेला लागणे. त्यानंतर अन्नास लावणे म्हणजे काय, तर या ठिकाणी उदरनिर्वाहास मदत करणे. बरोबर आहे, उदरनिर्वाहास मदत करणे. आणि अन्नात माती करणे म्हणजे काय, तर उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करणे. उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करणे याला आपण म्हणतो. पर्याय क्रमांक असं या ठिकाणी 3. अन्नास लावणे म्हणजे एखाद्याला उदरनिर्वाहासाठी मदत करणे, किंवा एखाद्याला आपण म्हणतो किंवा नोकरीवर लावलं, किंवा एखाद्याला कामाला आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे काम त्याला, किंवा त्याच्यावरनं त्याचा उदरनिर्वाह चालावा. त्यामुळे आपण शब्द वापरत असताना काय म्हणतो की वा, त्यांनी त्याला अन्नास लावली किंवा त्याला एखाद्या ठिकाणी कामाला लावलेलं आहे किंवा कार्य करण्यास लावलेलं आहे. त्यानंतर पहा, विरामचिन्ह, याच्यावर पण प्रश्न आहे. विरामचिन्ह, अचूक वापर केलेले वाक्य ओळखा. दादाने बाबाला विचारले. बरोबर आहे, विचारलं या ठिकाणी. या ठिकाणी स्वल्पविराम आलेला आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा बाबा कोणत्या गावाला जाणार या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह चालू झाले, पण या ठिकाणी कुठे आहे का, तर नाही. त्यानंतर पहा, आई कुठे जायची तयारी चालली आहे. पहा या ठिकाणी. तर या वाक्यामध्ये आपण जेव्हा दुसरी व्यक्ती बोलत आहे किंवा दुसरी व्यक्ती काहीतरी म्हणणं सांगत आहे, त्या ठिकाणी आपण काय करतो, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. म्हणजे जसे बाबा म्हणाले, आई म्हणाली, किंवा समजा राष्ट्रपती बोलले किंवा पंतप्रधान बोलले, आपण जे म्हणतो त्या ठिकाणी त्यांचं बोलणं हे दुहेरीमध्ये असतं. कसं असतं, दुहेरीमध्ये असतं. त्याप्रमाणे या ठिकाणी पहा, तर हे वाक्य या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न पण या ठिकाणी विचारलेला आहे. आता या वाक्यात तुम्हाला कुठलाच विरामचिन्हाचा वापर नाहीये. त्यानंतर दादा शांत आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही उगाच चिडला. या ठिकाणी पण कुठं योग्य वापर केला गेलेला नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये त्या ठिकाणी आपण समोरच्याचं बोलणं हे किंवा सांगणं त्या ठिकाणी लिहितो. जसं की आता एकेरी अवतरण चिन्हामध्ये एखाद्या बाबीवर आपल्याला जर फोकस करायचा असेल किंवा एखादी बाब जर आपल्याला उद्देशून सांगायची असेल, आता समजा जसं पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. माहेरघर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला विद्येचे माहेरघर ह्या गोष्टीला या ठिकाणी विशेषत्वाने किंवा त्याला आपल्याला महत्त्व या ठिकाणी द्यायचं आहे. त्यामुळं आपण असं जेव्हा एखाद्या बाबतीला विशेषत्व देण्यासाठी आपण सहेतुक म्हणजे त्या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह हे वापरू शकतो किंवा त्या शब्दाचं महत्त्व वाढवण्यासाठी आपण याचा वापर करतो. त्यानंतर पहा, अभ्यस्त शब्द, यावर हा प्रश्न आहे. तर अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर आपण त्याला द्वित म्हणतो किंवा दुप्पट करणे म्हणतो, असं याचा अर्थ होतो. तर आता अभ्यस्त म्हणजे कसं, एक असतो पूर्णाभ्यस्त, त्यानंतर अंशाभ्यस्त, आणि त्यानंतर हे पुनरावर्ती एक आहे किंवा अनुकरण म्हणतो आपण त्याला. काय, अनुकरण वाचक. आता या ठिकाणी पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, तर एका शब्दाची वारंवार आवृत्ती होणं किंवा त्याला आपण दोनदा वापरतो. कसं, दोनदा वापरणं किंवा एका शब्द दोनदा वापरलं जाणं.
आता अंशाभ्यस्त म्हणजे काय, या ठिकाणी अक्षराची पुनरावृत्ती होणं, कशाची, अक्षराची पुनरावृत्ती होणं. आणि अनुकरण वाचन म्हणजे काय, यातून एक लय निर्माण होतो. जसं की आता समजा या ठिकाणी गडगड असेल, त्यानंतर किरकिर आहे. आता पूर्णाभ्यस्त मध्ये हा पहिलाच पर्याय आपला घर घर, म्हणजे दोन्हीही या ठिकाणी काय केले आहेत, एकच शब्द या ठिकाणी वारंवार आलेला आहे. जसं की आता अंशाभ्यस्त मध्ये किडूक मिडूक असेल, किडूक मिडूक म्हणजे या ठिकाणी ड चा आणि क चा काय झालेला आहे, डबल वापर झाला. त्यानंतर शेजार पाजार असेल, शेजार पाजार, या ठिकाणी या शब्दाचा डबल म्हणजे काय झालेला आहे, अक्षराचा वापर झालेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 म्हणजे या ठिकाणी 2 शब्द काय वापरलेले आहेत. त्यामुळं घरघर हा जो शब्द आहे तर तो काय आहे, पूर्णाभ्यस्त आहे. त्यानंतर आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता म्हणजे या ठिकाणी अपूर्ण क्रिया आहे. काय आहे, क्रिया अपूर्ण आहे आणि अपूर्ण भूतकाळ आहे. होता म्हणजे या ठिकाणी काय आहे, भूतकाळ आहे. त्यामुळे पर्याय कुठं आहे का बघा, अपूर्ण भूतकाळ. हा पर्याय क्रमांक 1च आहे, अपूर्ण भूतकाळ. काय, अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी म्हणजे आमच्या अंगणात दररोज फेरीवाला येत होता. त्यानंतर राम झाला मुलगा आहे, आंबा निघाला, गुरुजी दिसतात. हे जे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही अशा अपुऱ्या विधानांची आहेत. त्यामुळे अशा क्रियापदांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात पाहतात. या ठिकाणी अपूर्ण काय आहेत, अपूर्ण क्रियापदे आहेत. त्यामुळं या ठिकाणी पहा तर आपण काय म्हणतो की ही अपूर्ण विधान आहेत, याला आपण अपूर्ण विधान म्हणतो, हे बरोबर आहे. परंतु आता राम पास झाला किंवा राम उत्तीर्ण झाला आपण जेव्हा म्हणतो तेव्हा याला काय होतं की परीक्षेत राम उत्तीर्ण झाला, याला वाक्य त्या ठिकाणी म्हणजे अर्थ प्राप्त होतो. आंबट निघाला समजा. त्यानंतर गुरुजी छान दिसतात असं जर आपण म्हटलं तर या ठिकाणी काय होतं की वाक्याची पूर्ती होते. आणि ही जे काही राम झाला मुलगा आहे ही काय ते अपूर्ण विधान आहेत, याला कुठलंही काय आहे अर्थ प्राप्त नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक सी अपूर्ण विधान असे आपण म्हणतो. त्यानंतर पहा आता या ठिकाणी पण हे तिसरा प्रश्न आहे. पहा त्या ठिकाणी की वाक्य जोडायचे आहे. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि ताबडतोब पावसाला सुरुवात झाली. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि ताबडतोब पावसाला सुरुवात झाली. 2 1 4 3 पहा, मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि ताबडतोब पावसाला सुरुवात झाली. 2 1 4 3 2 1 4 3 पर्याय क्रमांक सी 2 1 4 3. हा तर दगडापेक्षा वीट मऊ या ठिकाणी अवयवाचा प्रकार विचारलेला आहे. दगडापेक्षा यात आता दगड आणि वीट या ठिकाणी यांची काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. तुलनात्मक आहे या ठिकाणी हे, किंवा या 2 घटकाची दगड आणि वीट याची काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी पहा की दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे या ठिकाणी तुलनात्मक काय, तुलनात्मक म्हणजे आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणू. तर तुलनात्मक मध्ये पहा आता की पेक्षा असेल, पेक्षा जो आहे किंवा पेक्षा आहे. त्यानंतर तर तम मध्ये आहे, काय तर तम मध्ये. आता कालवाचक मध्ये काल असेल, आज, पूर्वी असेल, मागे असेल, हे झालं. त्यानंतर आता योग्यतावाचक जे आहे तर योग्यतावाचक मध्ये समान सारखा, योग्य समान आहे, समान सारखा योग्य. त्यानंतर हे प्रमाणे, हे काय आहे तर हे या ठिकाणी योग्यतावाचक आहे, समान सारखा त्यानंतर प्रमाणे. आणि हेतू म्हणजे काय, करिता असेल, करिता साठी आणि कारणे. तर हे काय आहे, हेतुवाचक आहे. पर्याय क्रमांक 1 तुलना याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा चुकीचा पर्याय त्यांनी काय केलेला आहे. चुकीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी ओळखायला विचारलेला आहे, म्हणजे चुकीची जोडी कुठली आहे. देऊळ मंदिर बरोबर आहे, देऊळ म्हणजे मंदिर असतं. अही आणि भ्राता आहे, भ्राता म्हणजे भाऊ. त्यानंतर घर म्हणजे काय, घर म्हणजे आलय बरोबर आहे. सूर्यालाच आपण मित्र, भानू, भास्कर हे जे शब्द वापरतो पाहतात. पर्याय क्रमांक 2 आहे. अही ह्या शब्दाचा काय अर्थ होतो, अही म्हणजे
सर्प, साप, भुजंग, भुजंग, त्यानंतर नाग म्हणा, तक्षक म्हणा. आपण हे साप, या सापासाठी या ठिकाणी आही, आही हा जो शब्द आहे तर आपण साप यासाठी समानार्थी म्हणून वापरतो. पर्याय क्रमांक 2B या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर मन पूर्ण करा. पहा, मन पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. तर मन पूर्ण करायचे आहे. पुढे चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर काय? घराबाहेर भागूबाई. घराबाहेर भागूबाई म्हणजे अतिशय भित्रा व्यक्ती, भागूबाई. फक्त घरात मध्ये म्हणतो की मी खूप चांगला आहे, मी म्हणजे धाडसी आहे, परंतु जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा भागूबाई, तर तो काय आहे? भागूबाई म्हणजे भित्रा मनुष्य, भित्रा मनुष्य. त्यामुळे पर्याय क्रमांक काय? पर्याय क्रमांक 4 भागूबाई हे याचं योग्य उत्तर आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये 35 जे काही प्रश्न आहेत महत्त्वपूर्ण, ते म्हणजे मागच्याच पेपरला आलेले ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. याच्यानंतर सुद्धा आपण पुढच्या लेक्चरला या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण लेक्चर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत याचा तुम्ही सराव करा आणि कुठल्या घटकावर कुठले प्रश्न आहेत त्याचं पण थोडंसं निरीक्षण करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये त्या ठिकाणी काय होईल? मदत होईल. तर भेटूया पुढल्या लेक्चरला. धन्यवाद.